संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट. आरोपींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं देशमुख कुटुंबाला आश्वासन. यांचा तेरे नाम झाला पाहिजे. तेरे नाम पिक्चर बघितला ना तुम्ही, त्याच्यातला जो सलमान खान आहे तशी यांची अवस्था झाली पाहिजे. आझाद मैदानावरील सरपंच परिषदेच्या आंदोलनातून सुरेश धस यांचा हल्लाबोल. मजकुराची माहिती न देता माझी सही का वापरली, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा वकिलाला सवाल. वकिलानं स्वतःहून केलेली याचिका घेतली मागे. संजय राऊत यांच्याकडून वाल्मिक कराडचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतचा जुना फोटो ट्विट. संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरंच होईल का, राऊत यांचा सवाल. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या नवी दिल्लीच्या दौऱ्यावर. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं पक्षाच्या नेत्यांची घेणार बैठक. एकनाथ शिंदे यांच्यामुळे मनसे महायुतीत नाही, मनसेच्या बैठकीत नेत्यांचा सूर. तर पालिका निवडणुकीत भाजप मनसे युतीची चाचपणी, सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. ऐकलं तर ठीक, नाही तर हटा सावंत की घटा. शेतकरी आणि मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडू यांचा सरकारवर प्रहार. टोरेस घोटाळा प्रकरणी 2 परदेशी नागरिकांसह 3 अटक. कंपनीकडून हजारो गुंतवणूकदारांची 1000 कोटींची फसवणूक झाल्याचा किरीट सोमय्या यांचा दावा. जनगणमनला राष्ट्रगीत मानणं योग्य नाही, रामगिरी महाराज यांचं वादग्रस्त विधान. वंदे मातरम हेच राष्ट्रगीत व्हावं, महाराजांची मागणी. तब्बल 5 महिन्यांनंतर विशाळगड पर्यटकांसाठी खुला होणार. 31 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत गडावर जाता येणार. HMPVच्या बद्दल आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. घाबरून जाऊ नका, काळजी घेण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन.